गुरुवार आणि भटकंती हे ठरलेलं. आजची भटकंती आहे नाशिक जिल्ह्यातील रांजणगिरी किल्ला. सकाळी 9:30 वाजता मुळे गाव या जाणारी एसटी तुम्ही पकडू शकता, पण ती आम्हाला चुकली होती आणि नाशिक आणि प्रवास वेगळंच समीकरण. आम्ही टेम्पोने कसं ना कसं आम्ही मुळे गावात आलो. अनोळखी किल्ल्यावरती जाणारी वाटच नसते, त्यामुळे रस्ता चुकणं साहजिकच होतं आणि रस्ता चुकलो. प्रवीणचा वाढदिवस आणि रानमेवा मस्त छान खायला भेटत होता. खूप अशी गावाला आल्यासारखं वाटत होतं. मस्तपैकी छान अशी गाई वासरं होती. 1-1.5 तासानंतर आम्हाला रांजणगिरीला जाणारी वाट भेटली आणि रांजणगिरीला आम्ही हळूहळू चालायला सुरुवात केली, पण थोडंसं मळाब होतं. जाणारी वाट भेटली, पण ती वाट चित्त थरारक अशीच होती. खूप दिवसानंतर ट्रॅकिंग, त्यामुळे पाठीवरती एवढी बॅग, गॅस आणि सगळ्या गोष्टी होत्या, त्यामुळे थोडासा अवघड ट्रॅक झाला. पण वरती गेल्यावर जो चोहोबाजूने सह्याद्री दिसतो तो पाहण्यासारखा होता. खूप असे गडकिल्ले दिसतात. खूप दिवसानंतर सह्याद्रीमध्ये मॅगीचा अनुभव घेतला आणि पावसाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली. खूप जोरात पाऊस पडला, प्रमाणाच्या बाहेर.